सकाळचे 8 वाजले होते आणि पायल पायात घुंगरू बांधून नाचत होती. तिथंच टेबलावर ठेवलेल्या म्युझिक प्लेअरमध्ये क्लासिकल म्युझिक चालू होते. पायलच्या घुंगराचा आवाज घरभर गुंजत होता. तेव्हा मधून येऊन म्युझिक बंद केले आणि पायलचे पाय थांबले. तुला माझी खुशी पाहवत नाही ना? रोज येऊन माझं म्युझिक प्लेअर बंद करते. टेबलावर ठेवलेला टॉवेल उचलत पायलने विचारले. मधू जवळच काउचवर आडवी झाली आणि डोळे मिटून म्हणाली, अजून तर तू आरव राठोडला भेटली नाहीस आणि त्याच्यासाठी आत्तापासूनच वेडी झाली आहेस. सकाळी 6 वाजल्यापासून नाचत आहे. आता पायही दुखत असतील. पायलने तिच्या चेहऱ्यावरचा घाम पुसला आणि हसत हसत म्हणाली, नृत्य केल्याने मी कधीच थकत नाही. उलट माझा सर्व थकवा निघून जातो आणि आज तर मी आरव राठोडला भेटणार आहे. त्यामुळे आनंदाने माझे पाय थांबतच नव्हते. पण तू रोज माझ्या आणि माझ्या नृत्यामध्ये येत असते. एवढं बोलून पायल तिथून निघून गेली आणि मधू पुन्हा तोंड फिरवून झोपली. पायलने तिच्या डान्सचा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पोस्ट केला आणि स्टेटस लिहिले, दिल की धड़कन शायद थम भी जाए पर पैर नहीं है थमने वाले. खत्म होगा आज सालों का इंतजार क्योंकि आज दिल है किसी से मिलने को बेकरार. पोस्ट करताच पायलच्या चेहऱ्यावर हसू उमटले आणि तिने फोन टेबलावर ठेवला आणि आंघोळीसाठी वॉशरूममध्ये गेली. इकडे आरव त्याच्या घरात असलेल्या जिममध्ये जमिनीवर पडून पुशअप करत होता. त्याचे संपूर्ण शरीरही घामाने भिजले होते. त्याचा एक नोकर जवळच ज्यूसची बाटली घेऊन उभा होता आणि त्याचे पुशअप मोजत होता. 297, 298, 299, 300. सर, 300 झाले आहेत. मी आता जाऊ का? नोकराने विचारताच आरवचे हात थांबले. त्याने डोळे वर करून नोकराकडे पाहिले आणि त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाला, मी तुला जायला सांगितले का? नाही ना? तर गुपचूप काउंटिंग कर. एवढं बोलून आरव पुन्हा चालू झाला आणि नोकर चेहरा करून पुन्हा मोजू लागला. तेवढ्यात यशोदा तिथे आली आणि नोकराला म्हणाली, तू जाऊन नाश्ता लाव. हो मालकीन, असे म्हणत नोकराने ज्यूसची बॉटल टेबलावर ठेवली आणि लगेच तिथून निघून गेला. यशोदाने बॉटल उचलली आणि आरवला देताना विचारले, आरव, मी ऐकले की यावेळी तू स्वतः प्ले करणार आहेस. आरव पुन्हा थांबला, पण त्याने यशोदाकडे पाहिलं नाही. तो उभा राहिला आणि यशोदाकडे न पाहता त्याने ज्यूसची बॉटल घेतली आणि प्यायला सुरुवात केली. मग यशोदाने पुन्हा विचारले, बेटा, तू माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीस. आज 5 वर्षांनंतर तू कुठल्या तरी प्लेमध्ये ॲक्ट करायचं ठरवलं आणि मला सांगितलंही नाहीस का? आरवने ज्यूसचा एक घोट प्यायला आणि बॉटल टेबलावर ठेवून घाम पुसत तो म्हणाला, आजी, त्या नायकाच्या पात्राला फक्त मी जस्टिस करू शकतो. म्हणूनच हे प्ले मी स्वतः करत आहे. आजी, आता मला याबद्दल आणखी प्रश्न विचारू नको. मी उत्तर देऊ शकणार नाही, प्लीज. असे म्हणत आरवने त्याची बॉटल उचलली आणि तेथून निघून गेला. तो निघून जाताच यशोदा अस्वस्थ झाली आणि खुर्चीवर बसली आणि स्वतःशीच म्हणाली, एवढ्या संघर्षानंतर आज तू या पदावर पोहोचला आहेस बेटा. तू भूतकाळातील क्षण पुन्हा जगू नयेत अशी माझी इच्छा आहे. मागच्या वेळी तू तुझ्या नाटकाचा नायक झाला होता तेव्हा नंदिनी तुझ्या आयुष्यात आली होती, जिच्यासोबत रिहर्सल करता करता तू खरंच तिच्या प्रेमात पडला होतास. पण नाटक संपताच नंदिनी स्टार बनली आणि चित्रपटात करिअर करण्यासाठी ती तुला सोडून गेली. तुझ्या बाबतीत पुन्हा तेच घडू नये अशी माझी इच्छा आहे. रोमॅन्टिक नाटकं करण्यासाठी तू ओळखला जातो हे मला माहीत आहे, पण खूप कमी लोकांना हे माहीत आहे की रोमॅन्टिक नाटकं करणारा आरव राठोड प्रेमात बेवफाई सहन केलेला व्यक्ती आहे. असे होऊ नये की या नाटकादरम्यान एखादी निष्पाप मुलगी तुझ्या रागाची शिकार होईल. मी तुला स्वतःपेक्षा चांगले ओळखते बेटा, म्हणूनच मला भीती वाटते की तू नंदिनीवरचा तुझा तिरस्कार कोणत्याही निष्पाप मुलीवर काढू नये. असे बोलून यशोदा अस्वस्थ झाली. इकडे पायल आणि मधू ऑडिशनसाठी निघाले असताना मधूच्या मोबाईलवर रुद्रचा कॉल आला. मधूने पायलकडे बघितल्यावर पायल लहान मुलासारखी म्हणाली, मधू बघ प्लीज, आज नको. आज माझी नोकरी गेली तरी मी ऑडिटोरियम जाणार नाही, कारण आज मी आरव राठोडला भेटणारच आहे. मला फोन तर रिसीव करू दे. कळू दे तर रुद्र सर का फोन करत आहेत. आपण तर कालच आजची सुट्टी घेतली होती. असं म्हणत मधूने कॉल रिसीव केला. पण ती काहीतरी बोलेल त्याआधी रुद्र म्हणाला, आय एम सॉरी मधू,
पण तुला तासाभरासाठी ऑडिटोरियममध्ये यावे लागेल. पण सर, मी तुम्हाला कालच सांगितले होते की मी आणि पायल आज रिहर्सलला येणार नाही. मला आरव सरांच्या नाटकाच्या ऑडिशनला जायचे आहे. मधू पायलकडे बघत म्हणाली आणि पायल पुन्हा तोंड करू लागली. रुद्रने त्याची गाडी मधूच्या बिल्डिंगच्या खाली थांबवली आणि बिल्डिंगकडे बघत फोनवर मधूला म्हणाला, मला माहीत आहे मधू, पण मी काल रात्रीच एक नवीन सीन लिहिला आहे. हा सीन या नाटकाला 4 चांद लावणार आहे. प्लीज तासाभरासाठी ये आणि हा सीन समजून घे. मला खात्री आहे की तुझ्यासारखी उत्तम अभिनेत्री हा सीन 10 मिनिटात ओके करेल. मी तुला वचन देतो की मी तुला स्वतः आरव सरांच्या स्टुडिओत सोडीन. पण सर, आरव सर किती वक्तशीर आहेत हे तुम्हाला चांगलेच माहीत आहे. जर मी वेळेवर पोहोचले नाही तर ते माझे ऑडिशन घेणार नाही. आणि आरव सरांसोबत काम करणे हे स्टेज आर्टिस्टचे स्वप्न असते. आणि मला कालच कळले की आरव सर या नाटकाच्या दिग्दर्शनासोबतच ते अभिनयही करत आहेत. त्यामुळे मला हे नाटक कोणत्याही किमतीत करायचं आहे. मधूने काळजीच्या स्वरात हे सांगितल्यावर रुद्रही विचार करू लागला. काही क्षण विचार करून त्याने मधूला विचारले, मधू, पायल तुझ्यासोबत स्टुडिओला जाते ना? मधूने चेहरा केला आणि म्हणाली, होय, ती आरव सरांची खूप मोठी फॅन आहे आणि तिला त्यांना भेटायचं आहे, म्हणून ती देखील माझ्यासोबत ऑडिशनसाठी जात आहे. मग एक काम करूया, तू तासाभरासाठी ऑडिटोरियममध्ये ये आणि पायलला स्टुडिओत पाठव. स्टुडिओत पोहोचल्यावर पायल तुझी सर्व फॉर्मॅलिटी पूर्ण करेल आणि नंतर तासाभराने तू फ्री झाल्यावर ऑडिशन दे. तुझी दोन्ही कामे पूर्ण होतील. रुद्र गाडीतून उतरत म्हणाला. मधू काहीच बोलू शकली नाही, कारण पायल उभी राहून तिच्याकडे रागाने पाहत होती. रुद्र पुन्हा म्हणाला, प्लीज मधू, थोड्या वेळाची गोष्ट आहे, ॲडजस्ट कर. हे नाटकही तुझंच आहे ना? आजपर्यंत मी तुझ्याबरोबर ॲडजस्ट केले ना? प्लीज आज तू माझा ऐक. मी 1 तासात तुला फ्री करीन आणि तुला स्टुडिओत सोडेन. प्रॉमिस, प्लीज. पण ऑडिटोरियममध्ये पोहोचायलाच 1 तास लागेल सर, कारण इतक्या मुसळधार पावसात मला ऑटो किंवा टॅक्सी मिळणे कठीण होईल. मधू उदासपणे म्हणाली. रुद्रने पुन्हा बिल्डिंगकडे पाहिलं आणि म्हणाला, मी तुझ्या बिल्डिंगच्या खाली उभा आहे. रुद्रने हे सांगताच मधू आश्चर्यचकित झाली. फोन कानाला लावून ती खिडकीजवळ धावली आणि खाली रुद्रला पाहिलं. रुद्र गाडीला टेकून तिच्याकडे बघत हात हलवत उभा होता. मधू हलकेच हसत म्हणाली, मी येते. तिच्या तोंडून मी येते हा शब्द ऐकून पायल तोंड करून सोफ्यावर बसली आणि वर छताकडे बघत म्हणाली, भोले बाबा, कोणत्या जन्माचा बदला घेत आहात माझ्याकडून? काल रात्री उघड्या डोळ्यांनी आरव राठोड यांना भेटण्याचे स्वप्न मी पाहिले, पण तरीही सकाळी 6 वाजता उठले आणि 2 तास आनंदात नाचली. बाकी काही नाही. तर या विचाराने तुझ्या मुलीची दया आली असती. बिचाऱ्या मुलीला रात्रभर झोप आली नाही आणि तरीही सकाळी 6 वाजता उठून आनंदाने 2 तास नाचली. पण नाही, तुम्हाला माझा आनंद पाहवतच नाही. यावेळी तुम्ही माझा आनंद माझ्याकडून हिसकावून घेतला ना. आता मी 1 आठवडाभर तुमच्यावर रागवले आहे आणि मी आठवडाभर मंदिरात येणार नाही. तुझा मेलोड्रामा झाला असेल तर माझं पण ऐक, मधू पायलकडे बघत म्हणाली. तर पायल तिच्याकडे खिन्नपणे पाहू लागली. मधू हसत हसत म्हणाली, तू तर ना अभिनेत्री व्हायला पाहिजे. मेलोड्रामा खचाखच भरला आहे तुझ्यात. तुला तुझा भोले बाबांवर रागवण्याची काही गरज नाही, कारण तुला आरव सरांना भेटायला स्टुडिओत जात आहे. पायल तिच्याकडे डोळे विस्पारून पाहू लागली. तेव्हा मधू हसत म्हणाली, तू स्टुडिओत जा आणि मी स्टुडिओत पोहोचण्यापूर्वी माझी सर्व फॉर्मॅलिटी पूर्ण कर. मी पटकन माझे काम संपवते आणि तासाभरात तिथे पोहोचते. हे ऐकून पायलने आनंदाने उडीच मारली. पायलने मधूला आनंदाने मिठी मारली आणि म्हणाली, अखेर आज आरव राठोड यांना भेटण्याचे माझे स्वप्न पूर्ण होणार आहे. थँक्यू मधू. ठीक आहे, मी आता निघते. रुद्र सर खाली माझी वाट पाहत आहेत. प्लीज आज उशीर करू नकोस. स्टुडिओला वेळेत पोच आणि तिथे पोचल्यावर प्लीज माझी आई सगळं सांभाळून घे. आरव राठोडला बघून वेडी होऊ नकोस, नाहीतर हे नाटक माझ्या हातातून जाईल, समजले? मधू म्हणाली. पायल हसली आणि पटकन म्हणाली, काळजी करू नकोस. तू येईपर्यंत मी सगळं सांभाळून घेईन, पण प्लीज लवकर ये. मधूने पायलला पुन्हा मिठी मारली आणि म्हणाली, बाय बाय. पायल हे बोलताच मधू निघून गेली. ती निघून जाताच पायल धावतच खिडकीजवळ आली. तिने खिडकीतून खाली रुद्रकडे पाहिले आणि मग हसत हसत परत आली आणि पुन्हा लहान मुलांसारखी नाचू लागली. मग अचानक तिला आरवला भेटायला जायचं होतं हे आठवलं.
तिने पलंगावर पडलेली बॅग उचलली आणि धावत निघाली. इकडे आरव गाडी चालवत होता, पण गाडी चालवताना त्याला आजीचा प्रश्न आठवत होता. गाडी चालवताना तो नंदिनीचा विचार करू लागला आणि मग त्याची नजर रस्त्यावरच्या एका पोस्टरवर पडली, ज्यामध्ये त्याला नंदिनी दिसली. पोस्टर पाहताच त्याला नंदिनीसोबत घालवलेले सगळे क्षण आठवू लागले. त्याने रागाच्या भरात गाडीचा वेग वाढवला आणि मग त्याचा फोन वाजू लागला. कानात ब्लूटूथ लावत तो म्हणाला, बोल आधी. आरव, तू स्टुडिओत पोच. सेट डिझाईन बरोबर मीटिंगमध्ये असल्यामुळे मला यायला थोडा वेळ होईल, आधी म्हणाला. आरवने गाडी उजवीकडे वळवली आणि म्हणाला, ठीक आहे, तू तुझे काम पूर्ण कर, मी रिहर्सल सांभाळतो. आय होप की आज मला माझ्या नाटकाची नायिका मिळेल. आरव एवढंच बोलला होता तेव्हा अचानक त्याच्या गाडीसमोर पायल आली आणि त्याने घाबरून गाडीला ब्रेक लावला आणि म्हणाला, व्हॉट द हेल. पायलने घाबरलेल्या नजरेने आरवकडे पाहिले. पायलचे मोठे सुंदर डोळे पाहून आरव तिच्याकडे टक लावून पाहू लागला. तेवढ्यात पलीकडून आधीने फोनवर विचारलं, काय झालं, तू ठीक तर आहेस ना? हो, मी ठीक आहे, मी तुला काही वेळात कॉल करतो, असे म्हणत आरवने कॉल डिस्कनेक्ट केला. पायलने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि आरवकडे आली आणि घाबरून म्हणाली, प्लीज मला मदत करा, काही गुंड माझा पाठलाग करत आहेत, प्लीज मला फिल्म सिटीत सोडा, प्लीज. आरवने गाडीचे लॉक उघडल्यावर पायल पटकन आली, गाडीत बसली आणि म्हणाली, चला लवकर चला, नाहीतर ते लोक पुन्हा माझ्या मागे येतील, प्लीज चला. आरवने पायलकडे न बघता गाडी स्टार्ट केली. पायलने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिच्या फोनवर स्वतःची सेल्फी घेऊ लागली. ती कधी रडत, कधी घाबरत, तर कधी हसत होती. तिने तिचे बरेच फोटो क्लिक केले आणि म्हणाली, तसे तुम्ही चांगली व्यक्ती दिसता, मला लिफ्ट देऊन तुम्ही माझ्यावर खूप मोठा उपकार केला आहे, थँक्यू. आरवने नाही काही उत्तर दिले आणि तिच्याकडे पाहिलेही नाही. तेव्हा पायल त्याच्याकडे पाहत म्हणाली, हे थँक्यू यासाठी आहे कारण तुमच्यामुळे मी आरव राठोडला भेटू शकेन. बाय द वे, तुम्ही त्यांचं नाव तर ऐकलं असेलच ना? आरवने उत्तर न दिल्यावर पायल पुन्हा म्हणाली, द बिगेस्ट प्ले डायरेक्टर आरव राठोड. ते खूप मोठे डायरेक्टर आहेत. इंडियाबाहेरही त्यांची प्ले लोकांना खूप आवडतात. मी तर ऐकलं आहे परदेशी कलाकारांच्या चेहऱ्यावरही ते देशी भाव आणतात. मला ना त्यांना फक्त एकदाच भेटायचे आहे. मी त्यांची खूप मोठी फॅन आहे आणि म्हणूनच मी त्यांना भेटायला जात आहे. पण गेल्या 10 मिनिटांपासून मी रस्त्यावर उभी होते. ऑटो टॅक्सी मिळतच नाही आणि हा मुंबईचा पाऊस पण ना, याने तर माझं जगणं कठीण केलंय. त्यामुळे मला रोज उशीर होतो आणि माझ्या नोकरीवर नेहमीच टांगती तलवार असते. मला तर आजही असे वाटले की आज कदाचित मी आरव राठोड यांना भेटू शकणार नाही. पण मग अचानक भोलेबाबा माझ्यावर मेहरबान झाले आणि मला तुमची गाडी दिसली. तसे भोलेबाबा माझ्यावर फार क्वचितच कृपा करतात, पण आज त्यांना काय झाले माहीत नाही की त्यांनी तुम्हाला माझी मदत करायला पाठवले. परंतु प्लीज तुम्ही मला माफ करा, कारण मला तुमच्याकडून लिफ्ट मिळवण्यासाठी गरीब असहाय्य महिलेचे नाटक करावे लागले. पायल हे बोलताच आरवने अचानक गाडीला ब्रेक लावला आणि पायलने लगेच विचारले, काय झाले, तुमचे पेट्रोल संपले काय? पेट्रोलचे हे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. अरे, याला निदान तुमच्यासारख्या मोठ्या गाडी मालकाची तरी दया आली पाहिजे, कारण पेट्रोलचा उदरनिर्वाह हा तुमच्यासारख्या श्रीमंत लोकांवरच अवलंबून असेल ना. आऊट. आरव पायलकडे न पाहता रागाने म्हणाला. पायल त्याच्याकडे डोळे विस्फारून पाहू लागली. आरव पुन्हा म्हणाला, आऊट, माझ्या गाडीतून बाहेर जा. काय झालं? मी पेट्रोलबद्दल थोडंसं वाईट बोलले, त्याचे तुम्हाला वाईट वाटलं का? आय एम सॉरी. बरं, मी माझे शब्द परत घेते. आजच्या नंतर मी तुमच्या नातेवाईकाची बुराई कधीच करणार नाही, भोले बाबाची शपथ. असे म्हणत पायलने तिच्या गळ्याची चिमटी काढली आणि आरव रागाने म्हणाला, माझ्या गाडीतून निघून जा, राईट नाव. अरे, पण काय झालं? मी तुमच्यासोबत सेल्फी न काढल्यामुळे तुम्हाला वाईट वाटलं का? पायल हे बोलताच आरवने रागाने सीटबेल्ट उघडला आणि गाडीतून बाहेर आला. त्याने पायलच्या बाजूचा दरवाजा उघडला आणि पुन्हा म्हणाला, सीटबेल्ट उघड आणि बाहेर ये. पायलने आरवकडे एकटक पाहिलं आणि तिची सीटबेल्ट काढत गाडीतून बाहेर आली. मला खोट्या आणि धोका देणाऱ्या लोकांचा तिरस्कार आहे आणि मला जास्त बोलणारे लोक आवडत नाहीत, तुला समजले का? असे बोलून आरव पुन्हा गाडीत बसला आणि निघू लागला. तेव्हा पायल जोरात ओरडली, तुम्ही जे कोणी आहे, तुम्ही एका अडचणीत असलेल्या मुलीला अर्ध्या रस्त्यात सोडले आहे ना, तर भोलेनाथ तुमची गाडी इथेच आणि आत्ताच बिघडू देत आणि आज तुमचं काही काम नको होऊ दे. पायलने हे बोलताच आरवची गाडी अचानक थांबली.
त्याने गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा ती सुरू झाली नाही तेव्हा त्याने रागाने त्याच्या कारच्या स्टेअरिंगवर हात मारला आणि म्हणाला, डॅम. ते पाहून पायल जोरजोरात हसायला लागली. ती आरवच्या गाडीजवळ आली आणि म्हणाली, पाहिलं, तुमचा हा ॲटिट्यूड ना तुमच्या गाडीला आवडला, ना तुमच्या गाडीतल्या पेट्रोलला, आणि ना मला. तुमच्यासाठी एक फुकटचा सल्ला आहे. जास्त राग आरोग्यासाठी हानिकारक आहे आणि या रागामुळे आपण आपल्या हृदय आणि मनावरील नियंत्रण गमावतो. म्हणून आपल्या रागावर नियंत्रण ठेवायला शिका. खूप आनंदी राहाल आणि इतरांनाही आनंदी राहू द्याल. एवढं बोलून पायल निघाली, पण 2 पावलं चालल्यावर ती थांबली आणि वळली आणि आरवला म्हणाली, मी तुमच्याशी खोटं बोलून लिफ्ट घेतली, पण माझ्या खोटं बोलण्याने कोणाला काही त्रास झाला नाही. तर माझे खोटे नव्हते, तर ती माझी मजबुरी होती. त्यामुळे तुम्हाला काही हक्क नाही पहिल्याच भेटीत मला नीट जाणून न घेता माझ्यावर धोकेबाज असल्याचा आरोप लावायचा. तुम्हाला समजलं का? असे बोलून पायल रागाने तिथून निघून गेली. आरव गाडीत बसून पायलला जाताना रागात पाहत होता. त्याने पुन्हा रागाच्या भरात त्याच्या गाडीच्या स्टेअरिंगला जोरात हात मारला आणि म्हणाला, व्हॉट द हेल. माहीत नाही ही मुलगी होती की ग्रामोफोन बाजा. ती 10 मिनिटे माझ्या गाडीत बसली, पण तिचे तोंड 1 सेकंदही बंद झाले नाही. माहीत नाही तिच्या घरचे या मुलीला कसे सहन करत असतील. आणि वरती ती खोटीही होती. आधी ती खोटं बोलून माझ्या गाडीत बसली आणि मग तिचं खोटं सार्थ ठरवून ती निघून गेली. असे म्हणत आरवने आपल्या घरी फोन करून गाडी मागवली. पुन्हा पाऊस सुरू झाला. तेव्हा पायल काही अंतर चालत गेली होती. तिने आकाशाकडे पाहिले आणि म्हणाली, बस तुझीच कमी होती बाबा, पड. पायलने बडबडत पावसापासून वाचण्यासाठी आपली छत्री उघडली आणि रस्त्याच्या कडेला चालत चालत ऑटो आणि टॅक्सीला हात दाखवून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू लागली. पायल बडबडत पायी स्टुडिओकडे निघाली होती. ती बडबडत स्वतःलाच म्हणाली, मला कळत नाही भोले बाबा, तुम्ही अशी विचित्र माणसं का बनवता? बाबा आदमच्या काळात तो शेवटचा हसला होता असे त्याच्याकडे बघून वाटत होते, पण प्रत्यक्षात तो हसला असेलच याची काही शाश्वती नाही. कदाचित असे असेल, तो असाच चेहरा घेऊन जन्माला आला असावा. जर कोणी त्या माणसाला सकाळ सकाळ पाहिले तर त्याचा संपूर्ण दिवस खराब जाईल. असे म्हणत पायलची पावले थांबली. आकाशाकडे बघत तिने कान धरले आणि अगदी निरागसपणे म्हणाली, प्लीज भोले बाबा, मी जे बोलले ते गांभीर्याने घेऊ नका, नाहीतर तुम्ही तर माझाच दिवस खराब कराल. मला आज आरव राठोडला भेटायचे आहे, प्लीज. पायलने आरव राठोडचे नाव घेताच तिच्या चेहऱ्यावर मोठे हसू उमटले. आरव राठोड किती रोमॅन्टिक नाटकं बनवतात, तर ते स्वतः किती रोमॅन्टिक असतील. प्लीज भोले बाबा, आज माझे हृदय तोडू नका, प्लीज. आज एकदाच माझी त्यांच्याशी भेट होऊ द्या, प्लीज प्लीज प्लीज. पायल आकाशाकडे बघत म्हणाली. तेवढ्यात एक भरधाव गाडी तिच्या जवळून गेली. पायलला स्वतःवर ताबा ठेवता आला नाही आणि ती पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडली. पायल पाण्यात पडताच ती गाडी थांबली आणि ड्रायव्हरने गाडी परत पायलकडे नेली. ड्रायव्हरने गाडी थांबवली आणि गाडीचा आरसा खाली केला. त्या गाडीत आरव होता. त्याने चष्मा काढला आणि पायलच्या दिशेने वळला. हे पाहून तो म्हणाला, रस्त्यावर पाहून चालायला शिक, म्हणजे सारखी सारखी चिखलात पडणार नाही आणि तुझ्यावर कुणी चिखल टाकू शकणार नाही. आरवने असे बोलताच पायलला समजले की कालही ती आरवमुळे चिखलात पडली होती. आरवने पुन्हा चष्मा लावला आणि तिथून निघून गेला. तो निघून जाताच पायलने रागाने तिचे पाय पाण्यात आपटले आणि वर बघत म्हणाली, भोले बाबा, तुम्ही माझे म्हणणे गांभीर्याने घेतले ना? जर मी माझ्यासाठी काही चांगला विचार केला तर तुम्ही ते कधीच होऊ देत नाही, पण जर मी माझ्यासाठी काही वाईट बोलले तर तुम्ही लगेच माता सरस्वती बोलावून माझ्या जिभेवर बसवता. या खडूस माणसाची तुम्ही माझी भेट का घडवून आणली? याच्यामुळे मला आज पुन्हा उशीर होईल. काल फक्त माझी नोकरी जाता जाता राहिली होती, पण आज माझे वर्षांचे स्वप्न तुटणार. आणि मधू, माझ्यामुळे ती ऑडिशन देऊ शकली नाही तर? आता प्लीज मला मदत करा, प्लीज. असे म्हणत पायल तिचे कपडे साफ करू लागली. तेवढ्यात तिथून जात असलेल्या यशोदाची नजर पायलवर पडली. ती ड्रायव्हरला म्हणाली, त्या मुलीजवळ गाडी थांबव. चालकाने गाडी थांबवताच यशोदा गाडीतून बाहेर आली. पायल तिच्याच नादात तिचे ओले कपडे साफ करत उभी होती. बेटा, तू कशी भिजलीस? यशोदाने विचारले. यशोदाचा आवाज ऐकून पायलने लगेच तिच्याकडे बघितले आणि चेहरा करून म्हणाली, जेव्हा एखाद्या व्यक्तीवर वाईट वेळ येते ना मॅडम,
तेव्हा उंटावर बसलेल्या माणसालाही कुत्रा चावतो. आज माझी वाईट वेळ आहे आणि त्या खडूस माणसाने मला पाण्यात पाडले, असे म्हणत पायल पुन्हा कपडे साफ करू लागली आणि बडबडली. आज पुन्हा मला उशीर होईल आणि आज कपडे बदलायलाही वेळ नाही. आता आरव राठोड यांना मी कसे भेटू हे माहीत नाही. यशोदाने आश्चर्याने विचारले, आरव राठोड? हो मॅडम, तुम्ही त्यांना ओळखत नसाल, पण ते खूप मोठे प्ले डायरेक्टर आहेत आणि मी त्यांची खूप मोठी फॅन आहे. आज पहिल्यांदाच त्यांना भेटण्याची संधी मिळाली होती, पण त्या खडूस गाडीवाल्यामुळे कदाचित आज माझे त्यांना भेटण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही. पण मला या गोष्टीचे जास्त दुःख आहे की माझ्यामुळे आता माझ्या मैत्रिणीला त्यांच्या नाटकाच्या नायकीची ऑडिशन देता येणार नाही. मला रडू येत आहे. आता मी आरव राठोडात भेटू शकत नाही, असे म्हणत पायल लहान मुलांसारखी रडू लागली आणि रडत रडत म्हणाली, मी ऐकलं आहे की आरव राठोड खूप वक्तशीर आहे, त्यामुळे मला उशीर झाला तर ते मला कधीच भेटणार नाही आणि मी माझ्या हिरोला कधीच भेटू शकणार नाही. पायलचा निरागसपणा पाहून यशोदा मनातल्या मनात हसू लागली. तेव्हा पायल पुन्हा म्हणाली, सकाळपासून मी भोलेबाबांना माझी एकदा आरव राठोड यांच्याशी भेट होऊ दे असे सांगत आहे, पण नाही, त्यांना आजचाच दिवस मिळाला माझ्याशी शत्रुत्व जपण्यासाठी. आता मला स्टुडिओत वेळेवर पोचता येणार नाही आणि पोचले तरी या कपड्यांमध्ये मला कुणीही स्टुडिओ देऊ देणार नाही. यशोदाने हसत पायलचे मनगट धरले आणि तिला तिच्या गाडीकडे नेत म्हणाली, चल माझ्यासोबत, मी तुला स्टुडिओत सोडवते. पण माझे कपडे? पायलने लहान मुलांसारखे विचारले. तेव्हा यशोदाची पावले थांबली आणि तिने हसून पायलच्या गालाला स्पर्श केला आणि म्हणाली, तुझ्या या समस्येवर सुद्धा माझ्याकडे उपाय आहे, तू फक्त माझ्यासोबत चल. असे म्हणत यशोदाने पायलला तिच्या गाडीत बसवले आणि ती स्वतःही गाडीत येऊन बसली. तिने ड्रायव्हरकडे पाहिलं आणि म्हणाली, गाडी घराकडे घेऊन चल लवकर. हो मालकीन, असे म्हणत ड्रायव्हरने गाडी सुरू केली. तेवढ्यात पायल रडत म्हणाली, तुमची मदतही आज माझे स्वप्न पूर्ण करू शकणार नाही, कारण माझे नशीब खूप खराब आहे मॅडम. माझा आनंद भोलेबाबांना पाहवत नाही. जेव्हा जेव्हा मला काही आनंद मिळणार असतो तेव्हा भोलेबाबा मला त्या आनंदापर्यंत पोहोचू देत नाही. आता ना मी भोलेबाबांशी कधीही बोलणार नाही आणि त्यांचे नावही घेणार नाही. असं बोलू नकोस बेटा, तुझे भोलेबाबा तुला तुझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा आनंद देणार आहेत. म्हणूनच ते आपल्या छोट्या छोट्या परीक्षा घेत असतात की आपण त्या मोठ्या आनंदाला पात्र आहे की नाही. यशोदाने हे बोलताच पायलचे रडणे थांबले. यशोदाने पायलच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली, बेटा, आज तू आरव राठोडाला नक्कीच भेटशील असे मला वाटते. तू माझ्याबरोबर माझ्या घरी चल, तिथे तू तुझे कपडे बदल आणि मग आमचा ड्रायव्हर तुला स्टुडिओत सोडेल. त्यामुळे आता रडणे थांबव, कारण तू रडताना अजिबात चांगली दिसत नाही. खरंच? पायलने लहान मुलांसारखं विचारलं आणि यशोदाच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू उमटलं. पायलने लगेच तिच्या बॅगमधून तिचा फोन काढला आणि कॅमेरा चालू केला आणि स्वतःकडे बघत म्हणाली, पण मॅडम, मी रडत असतानाही किती क्यूट दिसते. पायलने हे बोलतात यशोदा हसायला लागली, पण पायल अजूनही स्वतःकडे पाहत होती, अजूनही कॅमेऱ्यात स्वतःकडे पाहत होती. तिने तिच्या रडक्या चेहऱ्याची सेल्फी काढायला सुरुवात केली. यशोदा पुन्हा हसली. इकडे आरव स्टुडिओत पोहोचला आणि अर्णवला म्हणाला, आज तुझा आणि माझा पण जास्त वेळ वाया घालवू नकोस. प्रत्येक मुलीला फक्त एकच संधी द्यायची आहे, कारण जर या मुलींपैकी कुणी माझ्या नाटकाची नायिका बनण्यास सक्षम असेल तर तिला दुसऱ्याच्यांची गरज पडणार नाही. समजलं का? अर्णव काही बोलायच्या आधीच आरव तिथून निघून गेला. तो निघून गेल्यावर अर्णव डोकं धरून बसला आणि म्हणाला, मग तर आम्हाला नायिका मिळालीच. इकडे पायलने पिवळ्या रंगाची शिपवांची साडी नेसलेली, ज्यावर काळ्या रंगाच्या लहान फुलांची प्रिंट होती. आरशात स्वतःलाच पाहत म्हणाली, मॅडम, मी आज पहिल्यांदाच साडी नेसली आहे. मला माहीत नाही की ही साडी नेसून मला नीट चालता येईल की नाही. ही साडी हाताळताना मी आरव राठोड समोरच पडले तर तुझा आरव राठोड तुला तसाच सावरेल, जसा चित्रपटातील शाहरुख खान त्याच्या नायिकेला धरून ठेवतो तसाच धरेल. यशोदा पायलने घातलेल्या सिवलेस ब्लाऊजची दोरी बांधत म्हणाली आणि मग तिच्या खोलीतल्या कपाटातून पायलसाठी दागिने काढू लागली. पायलने हसून डोळे मिटले. तेव्हा तिला आजूबाजूला धूर दिसू लागला. मध्येच ती तिची साडी घालून नाचत होती, जी तिने घातली होती. तेवढ्यात तिचा पाय साडीत अडकला आणि ती अडखळत पडू लागली. तेवढ्यात एक मुखवटा घातलेला माणूस आला.
आणि त्याने तिला आपल्या हातात धरले आणि गाणे वाजू लागले. तुमको पाया है तो जैसे खोया हो, कहना चाहू भी तो तुमसे क्या कहू. गाणे वाजताच मुखवटा घातलेल्या माणसाने पायलकडे हात पुढे केला तर पायल हसत हसत त्याचा हात हातात घेऊन त्याच्यासोबत नाचू लागली. पायल त्या मुखवटा घातलेल्या माणसाच्या मिठीत हरवून हसत हसत नाचू लागली. किसी जबा में भी वो लफ्ज ही नहीं कि जिनमें तुम हो क्या तुम्हें बता सकूं. मैं अगर कहूँ तुमसा हसी कायनात में नहीं है कहीं. कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.